पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्याचा आनंद आपण घेतोच, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किड्या, मुंग्या, माश्या, अनेक प्रकारचे किडे वगैरे आपल्या घरात येतात. त्याचबरोबर एक कुबट असा वास आपल्या घरामध्ये यायला लागतो. तर त्याच्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर बघा, असे बरेच असे उपाय आपण पाहणार आहोत, ते नक्की शेवटपर्यंत पहा. याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला होता एक, त्याची लिंक मी तुम्हाला देईन. त्यामध्ये वेगळे उपाय सांगितले आहेत आणि यामध्ये सुद्धा वेगळे आहेत. तुम्हाला जे पॉसिबल असेल ते तुम्ही उपाय करू शकता. कारण की त्या व्हिडिओमध्ये मी एक असा उपाय सांगितलं होतं की ते बऱ्याच जणांकडे ते वस्तू नसतात, पण ह्या ज्या घरातल्याच वस्तूपासून आपण उपयोग करणार आहोत, घरातला कुबट वास वगैरे आपण घालणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर पहिली टिप म्हणजे बघा, आपण भांडे वगैरे तर घासून ठेवतो, पण त्याचबरोबर किचनमध्ये आपण दिवसभर तिथेच काम करत असतो आणि इकडे तिकडे सगळे आपल्याला हात लागतात. त्यामुळे तुम्ही मिक्सर वगैरे सुद्धा क्लीन करून ठेवत जा. त्याचबरोबर हे जे किचन टॉवेल असतात, किचन पुसायचे कपडे आपले असतात, त्याला मी मिठाच्या पाण्यामध्ये धुते, जेणेकरून त्याचा चिकटपणा असतो तो सगळा जातो. किंवा मग गरम पाण्यामध्ये त्यामध्ये धुते मी, असं मिठाच्या याने धुत असते, कधी गरम पाण्याने पण धुते. हे जे काही वायपर वगैरे असतात ते सुद्धा धुवून काढायचे. त्याला आपला हात वगैरे लागलेला असतो, चिकट असतो, त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वास लागतो, माशा वगैरे यायला लागतात, त्यामुळे ते सुद्धा धुवून काढायचं. त्याचबरोबर बघा, बेसिनच्या इथे ना आपल्या आपण बेसिन तर घासतो, पण साईडचे जे कोपरे असतात ना ते खूप चिकट वगैरे आपले झालेले असतात, त्याच्यामुळे सुद्धा वास येतो घरामध्ये. त्याला असा ब्रश एखादा आपला खराब झालेला असेल ना, तो ब्रश घ्यायचा आणि कोपरे त्याने घासायचे. मी खूप दिवसापासून असेच कोपरे घासते, तर कोपरे अजिबात खराब होत नाही आणि चिकटसुद्धा होत नाहीत, घरामध्ये वाससुद्धा येत नाही. नळांना आपण दिवसभर हात लावत असतो, ते सुद्धा रात्रीच्या वेळेस तुम्ही अगदी स्वच्छ घासून वगैरे तुम्ही त्याला धुवू शकता. हे जे आपले भांडे घासायचे काथे असतात, दिवसभर बिचारे काम करत असतात, 24 तास म्हटलं तरी चालेल, तर त्यामुळे रात्रीचं ते जरा त्यांना आराम द्यायचा. ते पण सुद्धा मिठाच्या याच्यामध्येच मी धुवून ठेवते, जे काही बॅक्टेरिया वगैरे असेल तो मरेल त्याचा. शक्यतो कधी कधी गरम पाण्यामध्ये पण धुत असते, पण आज मी मीठ टाकूनच धुत आहे. त्यानंतरची दुसरी टिप म्हणजे डस्टबिन आपला असतो, डस्टबिनमध्ये बरेचसे हे आजूबाजूला त्याच्या किडेमुंगे फिरायला लागतात. त्यामुळे काय करायचं, डायरेक्ट डस्टबिन बॅग नाही लावायची. डस्टबिन धुताना एक टिप देते तुम्हाला, डस्टबिन धुताना चांगलं त्यामध्ये फिनाईल वगैरे टाकून डस्टबिन धुवायचं. त्यानंतर त्यामध्ये मी पेपर टाकून घेतला आहे सुकून. त्यानंतर मी त्यामध्ये बेकिंग सोडा टाकत आहे, जेणेकरून आपल्या डस्टबिनमधून घाण वास येणार नाही, त्याचबरोबर किडेमुंगे जे आहेत ते सुद्धा होणार नाहीत. आणि डस्टबिनला पावसाळ्यामध्ये तरी तुम्ही बॅग नक्कीच वापरत जा, जेणेकरून घरामध्ये आपला वास येणार नाही. डस्टबिनचा जो एरिया असतो तिथे आपला वास येणार नाही. आणि डस्टबिन बेसिनच्या खाली न ठेवता डस्टबिन नेहमी बाहेर ठेवावी, जेणेकरून घरामध्ये वास येणार नाही. तशा पद्धतीने मी ठेवत असते. त्यानंतरची आपली तिसरी टिप आहे ती म्हणजे रूम फ्रेशनर. रूम फ्रेशनर अगदी आपण 12ही महिने वापरू शकतो, पण पावसाळ्यामध्ये याचा जास्त उपयोग होतो आणि पाहुणे आल्यावरचा जास्त उपयोग होतो. आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वास येत असेल ना, पावसाळ्यामध्ये असो किंवा कधीही, तो सगळा वास हे रूम फ्रेशनर घालतो. फॅनच्या इथे मारायचं म्हणजे कसं सगळीकडे पसरतो तो. बाथरूमच्या इथून आमच्या इथे वास येत असतो कधी कधी, त्यामुळे बाथरूमच्या इथे मारते. अगदी वातावरण फ्रेश होतं, त्याचबरोबर वास देखील असतो तो सुद्धा जातो. थोडं जरी मारलं ना तरी छान वास येतो याचा. आणि अगदी स्वस्तात आहे, आपल्याला असं वाटतं की खूप महाग असेल वगैरे, 100-150 रुपयाच्या आतमध्ये हे प्रोडक्ट तुम्हाला मिळून जातात. त्या रूम फ्रेशनर तुम्ही पण जर वापरत नसाल, बरेच जण वापरत असेल पण तुम्ही वापरत नसाल ना, तर घरामध्ये नक्कीच हे आणून ठेवा. अगदी स्वस्तातला आहे, महागसुद्धा नाही आहे. कधी कधी पाहुणे आपल्या घरी आले ना, त्यांना जो व्यक्ती आपल्या घरामध्ये बाहेरून येतो ना, त्याला घरामध्ये खूप घाण वास येत असतो. त्याच्यामुळे रूम फ्रेशनर नक्कीच वापरत जा. अगदी आपण कधीही ते वापरू शकतो आणि स्वस्तातला आहे, त्यामुळे तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही वापरायला नक्कीच चालू करा. त्यानंतरची आपली तिसरी टिप आहे म्हणजे बघा, पावसाळ्यात ना कपडे सुकतच नाहीत, अजिबात कपडे सुकत नाहीत. फॅनखाली कपडे सुकेल त्याचा वास येतो. तेव्हा काय करायचं, तेव्हा आपल्याला ना कम्फर्ट वापरायचं आहे. फॅब्रिक कंडिशनर हे कम्फर्ट आहे ते वापरायचं आहे. अगदी स्वस्तातलं आहे, हे सुद्धा महाग नाही आहे, 50-60 रुपयापर्यंत भेटून जातं. आता हे माझं संपलं आहे, तर पाऊचसुद्धा हे जे 5-5 रुपयाला पाऊच भेटतात, ते सुद्धा पाऊच तुम्ही याच्यामध्ये आणून टाकू शकता. मी ते पाऊच याच्यामध्ये आणून टाकणार आहे. काय करायचं, कपडे जेव्हा आपले धुवून होतात, स्वच्छ पाण्याने आपण पिळतो ना, तेव्हा काय करायचं, एका बकेटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि अर्धा झाकण जरी आपण कम्फर्ट टाकलं ना, खूप भारी वास याचा येतो कपड्यांचा. आपल्या अगदी दिवसभर तो टिकून राहतो. 2-3 दिवस जरी म्हटला तुम्ही तरी तो टिकून राहतो कपड्यांचा. आपला वास खूप छान वास येतो. त्याचबरोबर कपडे सुकत नाहीत म्हणून, फॅनखाली कपडे सुकत म्हणून घरामध्ये सुद्धा वास येतो आपल्या.
त्यामुळे काय करायचं, हे कम्फर्ट जर वापरलं तर घरामध्ये सुद्धा वास येणार नाही आणि कपड्यांचा सुद्धा वास येणार नाही. आणि स्वस्तातला आहे, 60 रुपयाच्या आतमधलं हे कम्फर्ट आहे. आपण परफ्यूमला तेवढा खर्च करतो की नाही, तर कम्फर्टला जर आपण खर्च जर केला एक 50-60 रुपये, 500-600 रुपयाचे परफ्यूम आपण घेतो, पण 50-60 रुपये आपण इथे घालत नाही. परफ्यूमपेक्षा छान रिझल्ट तुम्हाला हे देईल, कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनर तुम्हाला देईल. तर तुम्ही नक्कीच हे वापरायला सुरुवात करा. 5वी टीप आपण पाहूयात. बघा, आपल्याकडे असे हे बाथरूमच्या इथे अशा जाळ्या वगैरे असतात, पाईप असतात, ती लाईन असते पाईपची, तिथून खूप घाण वास येत असतो. त्यामुळे तिथे फिनेल टाकायचं. अगदी दिवसातून 2-3 वेळा टाकलं तरी चालेल, जेणेकरून तिथून वास येणार नाही. जे काही कीटक वगैरे येतात ते सुद्धा तिथून येणार नाही. सिंकच्या इथून पण आपल्याला कधी कधी वास येतो, त्यामुळे सिंकच्या इथे रोज रात्री झोपताना तुम्ही इथे हे टाकू शकता, फिनेल टाकू शकता, एखादं स्ट्रॉंग वासवालं. त्याचबरोबर इथून जे काही झुरळ वगैरे येतात ते सुद्धा येणार नाहीत. पावसाळ्यात काय होतं ना, किडे वगैरे आपल्या घरामध्ये येतात. त्यामुळे काय करायचं, दरवाजे आपले हे नेहमीच बंद ठेवायचे. संध्याकाळच्या वेळेस ना लवकर बंद करायचे, म्हणजे किडे मुंगे वगैरे आपल्या घरामध्ये येणार नाहीत. कारण की जेव्हा माझा दरवाजा उघडा असतो ना, तेव्हा पाखोळ्या वगैरे यायला लागतात आणि असे वेगळे किडे सुद्धा यायला लागतात, चावणारे किडे सुद्धा येतात. त्यामुळे दरवाजा बंद करायचा. आणि त्याचबरोबर जर लाईटीची खरंच गरज नसेल ना, लाईटी सुद्धा बंद करायच्या. कारण की लाईटीमुळे सुद्धा ना याच्या मुंगे, पंख्यावाले मुंगे असतात ना, पंखवाल्या मुंग्या असतात बघा, त्या खूप चावतात, त्या सुद्धा येतात. त्यामुळे लाईटी सुद्धा लवकर बंद करायच्या, तुम्हाला जर पॉसिबल झालं तर. त्यानंतरची 7वी टीप आपण पाहूयात. बघा, आपण कधी कधी ऑमलेट वगैरे बनवतो किंवा फिश वगैरे बनवतो ना, तर आपल्या भांड्याचा वास आपण घासलं तरी त्या भांड्याचा वास जात नाही. तेव्हा बेकिंग सोडा टाकून, थोडंसं लिक्विड टाकून घासायचं भांडं, अगदी त्याचा वास सगळा निघून जातो. त्यानंतरची 8वी टीप म्हणजे, मी किचन ओटा कधी लिक्विडने वगैरे घासते, पण कधी आता हे लिक्विड मी बनवलं आहे, घरी सोल्युशन बनवलं आहे. याच्यामध्ये शॅम्पू टाकला आहे थोडासा, आणि त्याचबरोबर थोडं लिक्विड टाकलं आहे, लिंबाचा रस टाकला आहे. याने सुद्धा तुम्ही किचन ओटा, गॅस शेगडी वगैरे घासू शकता, जेणेकरून घरामध्ये वास येणार नाही आणि तेलकटपणा, चिकटपणा सगळा दूर होतो. त्यानंतरची 9वी टीप आपण बघत. बघा, आलं आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतं. आल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जे काही मुंग्या, कीटक वगैरे येतात ते सुद्धा येणार नाहीत, जे काही किडे वगैरे असतात, आणि वाससुद्धा येणार नाही आपल्या घरामध्ये. आलं किसायचं, पाण्यामध्ये थोडंसं त्याला थोडा वेळ ठेवायचं, चांगलं हलवायचं, आणि नंतर छान मिक्स करून एखाद्या बाटलीमध्ये गाळून घ्यायचं आहे आपल्याला ते. आणि मग तुम्ही तुमच्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माशा वगैरे येत असतील, तिथं तुम्ही हे आल्याचा स्प्रे मारू शकता. तर अगदी सोप्या गोष्टी आहेत, त्याने आपण आपल्या घरातला वास असेल, माशा वगैरे असेल, त्या आपण पळवून लावू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा आपलं घर सुगंधित ठेवू शकतो, छान फ्रेश असं ठेवू शकतो. तर ह्या टिप ज्या सांगितल्या त्या नक्की ट्राय करा. त्यानंतरची टिप आपली 10वी टीप आहे, धूप रोज आपण घरामध्ये जाळली पाहिजे. अगदी 2 टाईम म्हटलात ना तरी चालेल, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरातला वास जातो आणि घरामध्ये घाण असा वास येत नाही. नंतर 11वी टीप म्हणजे आपली कापूरचा उपयोग. खूप सारे उपयोग आहेत कापूरचे. याने निगेटिव्हिटीसुद्धा दूर होते, आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्याचबरोबर जो काही वास वगैरे असतो तो सुद्धा जातो. कापूर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये किंवा मग कुठल्याही कोपऱ्यामध्ये जिथे ते वास येतो ते ठेवू शकता, जेणेकरून छान वास येईल. म्हणजे कापराची पूर्ण डब्बी संपली आहे. मी नेहमीच घरामध्ये कापूर वापरत असते. त्यानंतरची शेवटची आपली 12वी टीप बघूयात. बघा, टॉवेल आपला लवकर सुकत नाही. आपण काय करतो, थोडा वेळ टॉवेल बाहेर ठेवतो आणि लगेच आतमध्ये घेतो. जेवढे वेळ आपण कपडे सुकवतो तेवढ्याच वेळ आपण टॉवेलसुद्धा सुकवायला पाहिजे, जेणेकरून टॉवेलचा सुद्धा वास येणार नाही आणि घरामध्ये सुद्धा वास येणार. हे सगळे उपाय करून तुम्ही तुमच्या घरातला दुर्गंधी दूर करू शकता आणि घर सुगंधित ठेवू शकता, छान ठेवू शकता, चिलटं, माशा वगैरे यांच्यापासून दूर राहू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.